5 दिवसापूर्वी भारताचं सर्वोच्च सभागृह संसदेमध्ये या देशाचे विद्यमान गृहमंत्री जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तींनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना आंबेडकर 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 ये तो फैशन हो गई, जिसका नाम लेने के वास्ते ईश्वर का नाम ले तो 7 जन्म आपको स्वर्ग मिल जाएगा, असं निंदाजनक जे वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे या देशामध्ये सर्व दलित सर्व बहुजन समाजाच्या लोकांमध्ये अंतःकरणामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे। त्याच्या निषेधार्थ ज्या देशाची घटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, या देशाचे पहिले कायदे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, अशा महान नेत्याची भारताच्या संसदेच्या सभागृहामध्ये ज्या ठिकाणी 161 लोक अनुसूचित जाती जमातीचे सांसद त्या ठिकाणी आहेत, 588 आमदारांच्या सभागृहामध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये ज्या महान माणसाला कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकेमध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणलं जातं, त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा केला जातो, अशा महान माणसाचा या ठिकाणी घोर अवमान या ठिकाणी देशाच्या केंद्रीय पदावर असणाऱ्या गृहमंत्र्यांनी केलेला आहे। त्यासाठी हा समाज संबंध देशामधून उठलेला आहे। त्या निषेधार्थ वैराग परिसर व विविध संघटनेच्या वतीनं या ठिकाणी शासनाला जाग येण्यासाठी व अमित शहाला तत्काळ पदावरून मुक्त करावं त्या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत आम्ही या ठिकाणी रॅलीचे आयोजन केलेलं आहे। मी शासनाला विनंती करतो की या ठिकाणी आम्ही आमचं निवेदन त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी सर्व संघटनेच्या वतीनं, त्यामध्ये तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघटना आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, भारतीय दलित महासंघ आहे, त्यानंतर वैरागी नगरसेवक श्रीशैल भालशंकर, बसपा मायावती यांच्या बसपा, अशा विविध संघटना आहेत आणि सर्व पक्षीय यांनी याला पाठिंबा दिलेला आहे। मी आमचे सहकारी माननीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष मल्हारी ठोंबरे यांनी या ठिकाणी आपले 2 मिनिटातच विचार व्यक्त करायचे। 30/12/2024 रोजी या राज्याचे एक जबाबदार गृहमंत्री अमित शहा यांनी जे आंबेडकर म्हणण्यापेक्षा देव म्हणले असते तर 7 जन्म तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाले असेल। मी या गृहमंत्र्यांना सांगू इच्छित आहे की आम्हाला भारत देश हा स्वर्गापेक्षाही सुंदर आहे आणि त्या भारत देशाला स्वर्गापेक्षा सुंदर करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची प्रत देऊन त्यांनी हे स्वर्गाचं काम केलेलं आहे। आणि मी तुम्हाला एक सांगतो, 60% ही आमची नरकात पिढी होती, ज्या नरकामधनं ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला नरकातून स्वर्गात जे काढलेला आहे ते डॉक्टर महामानव यांचा अवमान जो केलेला आहे, अशा या अमित शहा या देशाच्या गृहमंत्र्याचा मी माझ्या संघटनेच्या वतीने भारतीय दलित महासंघटनेच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहे। अमित शहा यांचा जाहीर निषेध करतो। खरं तर मी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचाच आहे, परंतु बापापेक्षा मोठा कोणता पक्ष नाही। ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वावर जर आरोप केले जातात, त्यांच्याबद्दल साहित्य वक्तव्य केलं जातं, त्या ठिकाणी पक्ष कुठला आला। म्हणून मी प्रथमतः अमित शहा यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि अमित शहानी तात्काळ राजीनामा द्यावा। राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेवर चाललेला आपला भारत देश आहे तो व्यवस्थित सुरळीत चालू द्यावा अशी मी शासनाला एक विनंती करतो। नाहीतर पुढच्या काळामध्ये भविष्यात मी प्रत्येक सभेमध्ये सांगतोय की आमच्या पूर्वजांनी जनावरांची कात्री काढलेली आहे आणि त्याच्या सुऱ्या आम्ही जपून ठेवलेल्या आहेत। आता खरंच त्या सुऱ्या बाहेर काढून तासून ठेवायची वेळ आलेली आहे। प्रत्येक वेळेस जो तो उठतो आमच्या समाजावर टीका करत बसतो। त्याच्यामुळे मित्रांनो, भविष्य काळात आपल्या त्या सुऱ्या बाहेर काढून सुऱ्या तासून ठेवायची वेळ आणा आणि भविष्यात असं जर काय कृत्य झालं तर आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी ग्वाही देतो आणि अमित शहाचा परत एकदा धिक्कार करून यानंतर आमचे प्राध्यापक बाळासाहेब डोळशे सर यांनी आपले विचार व्यक्त करायचे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभा या सभागृहामध्ये आंबेडकर अशा पद्धतीनं जे काय वक्तव्य केलेलं आहे
मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये अपमानास्पद किंवा अपमानजनक अशा पद्धतीचे असणारे जर वक्तव्य केलं तर आंबेडकर अनुयायी रस्त्यावरती या ठिकाणी उतरतो आणि या जातीवादी असणाऱ्या पक्षांचा त्या ठिकाणी जो काही हेतू आहे तो सफल होतोय आणि त्यामुळे अमित शहानं हे जे काही वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मित्रांनो, बीजेपी आणि त्यांचा असणारे जे काही इतर असणाऱ्या ज्या काही संघटना आहेत या संघटनेचं संविधानावरती काही राग नाही, परंतु संविधानातील असणारं 13वं कलम आहे आणि 1000 वर्षापूर्वी या भारत देशामध्ये जे कायदे होते ते मनुस्मृतीचे कायदे होते आणि त्या मनुस्मृतीच्या कायद्याला नामशेष करण्याचं काम घटनेतील 13व्या कलमानुसार आहे आणि म्हणून या ठिकाणी पोटसूळ हा 13व्या कलमानुसार आहे आणि त्यामुळं यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे असणारे वक्तव्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मी माझ्या भीम सैनिकांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण संविधानात मार्गानंच त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे. कारण पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होत चाललेल्या आहेत आणि जे विरोधक आहेत, जे जातीवादी आहेत, त्यांचा असणारा हेतू त्या ठिकाणी सफल होताना दिसत आहे आणि त्यामुळं परत एकदा मी आव्हान करतो भीम सैनिकांना की ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या असणारी वक्तव्य ही बाहेर येतील त्यावेळेस आपण निदर्शने असेल, मोर्चा असेल, धरण आंदोलन असेल तर संविधान मार्गाचा त्या ठिकाणी उपयोग करायचा आहे जेणेकरून आपल्या पिढ्या बर्बाद होणार नाहीत. परत एकदा मी या भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. आज अमित शहा साहेबांनी की बाबासाहेबांविषयी जो काय लोकसभेमध्ये जे काय वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही प्रथमतः तर निषेधच करीत आहे. तर निषेध करण्याच्या मागे एक मोठं कारण असं आहे की त्यांनी जावयाचं पूर्ण नाव न घेण्याची परंपरा कायमस्वरूपी चालूच ठेवलेलं आहे जेणेकरून की बाबासाहेबांचं नाव आपल्यात पद्धत काय सुरू झाली आता चालूला की जावयाला आडनावानं बोलवायचे. तर ज्यांचे जावय बाबासाहेब आहेत त्यांचे ते अमित शहा जवळचे संबंध आहेत त्यांचे. तर त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना काय सांगितलं की आमच्यात पद्धत नाही जावयाचं नाव पूर्ण घ्यायची तर तुम्ही फक्त आंबेडकर 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 एवढंच म्हणून तुमचं काम करा. त्याच्यासाठी अमित शहा साहेबांनी त्यांची परंपरा चालू ठेवलेली आहे. पण आज जर कुणी बाबासाहेबांविषयी जर कुणी बेताल वक्तव्य करत असेल तर ह्याच्या येणाऱ्या काळात परिणाम वाईट होतील आणि ह्यानंतर आम्हाला आंदोलन करण्याचं जे भाग पाडून आणि या जातीवादी पक्षाचं आम्ही जाहीर निषेध करत आहे. या देशाचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथे सर्वोच्च सभागृहात संसदेत जे बेताल वक्तव्य केलेलं आहे या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून वैराग शहराध्यक्ष या नात्यानं जाहीर निषेध करतो. सर्व महापुरुषांना अभिवादन. जे वक्तव्य अमित शहानं केलेलं आहे बाबासाहेबांबद्दल आंबेडकर तर पूर्वी सांगितलेलं आहे तर जर ही जास्त नाव तुम्ही देवाचं घेतला तर तुम्ही स्वर्गात जाचाल असं वक्तव्य आहे. परंतु 5000 वर्षापूर्वीची 500 वर्षापूर्वीची परंपरा जी ओबीसी समाज सर्व समाज गुलामीत होता त्यांना कुठलं स्वातंत्र्य नव्हतं त्या संविधानाच्या मार्फत आज आपण माणसात आलो. खरं तर बाबासाहेबांचा हा जाहीर निषेध फक्त बौद्ध समाजानेच करावा असं मला वाटत नाही. का तर संविधान हे पूर्ण समाजात पूर्ण जाती ST NT BJT जेवढ्या 6573 जाती आहेत त्या जाती ह्या संविधानानुसार चालतात. मग देशाचं पूर्ण कायदा व्यवस्था सुव्यवस्था ह्या संविधानानुसार चालते. हे संविधान बाबासाहेबांनी देशाला समर्पित केलेलं आहे. तरी पण बौद्ध समाज रस्त्यावर उतरतोय ह्याची मला खंत वाटते. तरी बाकीच्या बी जातीने संविधानाचा आदर करून आता
बाहेरच्या पूर्ण जगामध्ये काही देशात 6 मे रोजी समता दिवस साजरा केला जातो. मानवता समता दिवस साजरा केला जातो. तिथं निळा झेंडा आणि बाबासाहेबांची प्रतिमा पूजन होती. तसा दिवस पूर्ण देशाला हेवा वाटणारं संविधान आहे आणि पूर्ण देशाला हेवा वाटणारं हे नाव आहे आंबेडकर घराणं. याला काय देवाची जप केलेलं काय होऊ शकत नाही. हे संविधानानंच आपण स्वर्गात आहोत, सध्याला स्वर्गातच आहोत. नाहीतर संविधान नसतं तर तुम्ही 2 मिनिटं विचार करा की आपण कुठं असतो. गृहमंत्री कुठं असतात, पंतप्रधान कुठं असतात, SP कुठं असतात, DSP कुठं असतात, आता उभारणारे राखीव जागेवर आमदार खासदार कुठे असते. यांनी थोडा विचार करावा की आपण कुठंतरी चाकरीला असतो, अगर कुठंतरी शेतात नागरकुळो चालवत असतो. तर ह्या वक्तव्य केल्याबद्दल मी अमित शहाचा धिक्कार करतो आणि पुढच्या काळात त्यानं आंबेडकर घराण्याबद्दल तोंड उघडून अशी मी त्यांना धमकी देतो. हे हिशोबानं वंचित बहुजन आघाडी वैराग सचिव या नात्याने जाहीर केली. पहिल्यांदा सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला त्याच्याबद्दल तथागताच्या चरणी मी प्रार्थना करतो त्यांच्या चिर आत्म्यास शांती लाभ. भारतीय लोकसभेत शहाने जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यानुसार जर अमित शहाचा गॉडफादर नरेंद्र मोदी हा तिली समाजाचा असून बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर नरेंद्र मोदीला तेल गाळत बसावं लागलं असतं आणि अमित शहा बनिया म्हणून अमित शहाला ती तेल विकत बसावं लागलं असतं. त्याच्या घटनेने त्यांना दिलेला जो फायदा आहे ह्या फायद्यानुसार अमित शहानं ओळखून घ्यावं की बाबासाहेबाचं त्याच्यावर किती उपकार आहेत का देवाचं उपकार आहेत. एवढं बोलून मी अमित शहाचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अमित शहा हे गृह खातं त्यांनी जे सभेमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असं वक्तव्य केलेलं आहे की सगळा देश आणि या देशातले सगळे दलित बांधव दलित समाज जे आंबेडकर म्हणतात त्या आंबेडकरच्या जीवावर पूर्ण देश चालू आहे आणि हा समाज बाबासाहेब आंबेडकरच्या बद्दल काही जरी बोललं तरी सहन करणार नाही. म्हणून अमित शहा हे एक जातीवादी असून यांचा आपण सगळे बहुजन समाज पार्टी आमचे या वंचित बहुजन आघाडी हे सगळे समाज पार्टीचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्याचा निषेध करावा हे सांगतो. जय भीम, जय भारत. आमच्या सर्वांच्या ज्या तीव्र भावना आहेत ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आहे, भारतीय दलित महासंघ आहे, दलित मित्र संघटना आहे, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून नगरसेवक श्रीशैल बालशंकर आहेत. या सर्व संघटना आणि इतर सर्व संघटना आणि संस्था या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आमच्या भावना शासन दरबारी पोहोचवण्यापर्यंत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना या ठिकाणी निवेदन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.